बातमी पुण्यामधून आहे। पुण्यात आज सीजेपीच्या वतीनं शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयाचा मोर्चा काढण्यात येणार आहे। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तसंच विद्यार्थ्यांवरील कथित मारहाणीच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मोर्चामुळे शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। दुपारी 2 नंतर काही रस्ते बंद करण्यात येतील। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन पुणे पोलिसांनी केलेलं आहे। दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या लाठीचार्ज विरोधात पुण्यामध्ये एक भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कॉकरोच जनता पार्टी असेल किंवा विविध विद्यार्थी संघटना आहेत त्यांनी मिळून पुण्यामध्ये आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लाल महल ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर हा मोर्चा जाणार आहे। त्यामुळे दुपारनंतर पुण्यातले अनेक रस्ते जे आहेत ते बंद ठेवण्यात येणार आहेत। विशेष करून लाल महलापासून या मोर्चाला सुरुवात होईल आणि हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघणार आहे। त्यामुळे या मार्गावरील रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहे। फडके हौद असेल, दारूवाला पूल असेल, नरपतगिरी चौक असेल या मार्गाने हा मोर्चा जाणार आहे। त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून पुण्यातील गणेशखिंड असेल, केळकर रोड असेल, शिवाजी रोड असेल किंवा नेहरू रोड असेल या मार्गावरची वाहतूक जी आहे ती पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे। दुपारनंतर हा रस्ता जो आहे तो बंद करण्यात येणार आहे वाहतुकीसाठी, कारण विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात येणार आहे। वाहतुकीला याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळं खबरदारी म्हणून वाहतूक विभागाकडून पुण्यातील 4 रस्ते जे आहेत ते या ठिकाणी दुपारनंतर बंद करण्यात येणार आहेत। या मोर्चाची सुरुवात जी आहे ती शनिवारवाडा लाल महल या चौकातून होणार आहे। त्यासाठी आता अनेक विद्यार्थी जे आहेत ते आतापासूनच यायला सुरुवात झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मोर्चा हा मोठ्या स्वरूपात असणार आहे, कारण पुणे असेल किंवा उपनगरातले अनेक विद्यार्थी संघटना ज्या आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आणि या मोर्चामध्ये प्रामुख्याने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होणार आहेत। आणि ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता त्याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचं पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।